महाराष्ट्राला माहिती आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेची स्वतः राईट हँड आहेत. स्वतः त्या दिवशी पंकजाताईंचं स्टेटमेंट होतं की धनंजयचं पान सुद्धा वाल्मिक कराडशिवाय हालत नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळ स्थान दिलंच नाही पाहिजे. जर तुम्ही निष्कलंक आहात, त्यांना आतमध्ये मंत्रिमंडळ ठेवून जर त्यांच्यावर शेकलं तर तुम्ही बाहेर टाका. त्यांना खरं म्हणजे काढलं पाहिजे. फडणवीस सरकारमधील एक ज्यांचं नाव आता सध्या चर्चेत आहेत असे मंत्री म्हणजे धनंजय मुंडे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील मंत्री जे आहेत धनंजय मुंडे यांचं नाव जे आहे ते सध्या वाल्मिक कराड प्रकरण म्हणजेच जे बीडमध्ये प्रकरण झालं, सरपंचाचं जे काही हत्या प्रकरण झालं त्यामध्ये वसुलीचं नाव जे कोणाचं घेतलं जात आहे ते नाव आहे वाल्मिक कराड. आणि वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये हितसंबंध आहे तर ती त्यांची सावली असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांकडून केला जातोय. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्यानंतरच मंत्रिमंडळात धनंजय मुंडे यांना ठेवलं जावं अशी विरोधकांची मागणी आहे. यावर सर्वसामान्यांना काय वाटतं? धनंजय मुंडे हे मंत्रिमंडळात असावे का? सखोल चौकशी केल्यानंतरच त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जावं का, की त्यांना आता वगळण्यात यावं? लोकांना काय वाटतं आपण जाणून घेऊया. धनंजय मुंडेचं जे नाव आहे ना ते सध्या ते सरपंच संतोष देशमुख यांचा खून झाला मध्ये वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे असल्याचं म्हटलं जातं. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं की या प्रकरणाची सगळी चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे की ठेवलं पाहिजे? सांगू शकाल? प्रश्न विचारा. हाच प्रश्न आहे, मी तोच विचारते तुम्हाला की धनंजय मुंडेंना हे सगळ्या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मंत्रिमंडळात ठेवलं पाहिजे की मग डावलणं गरजेचं आहे? धनंजय मुंडेंना डावलणं म्हणजे इतकं सोपं नाही आहे. बीडची परिस्थिती लक्षात घेतली तर धनंजय मुंडेसारखा फार मोठा नेता आहे आणि स्टार प्रचारक सुद्धा आहेत ते, आणि त्यांना डावलणं इतकं सोपं नाही आहे. पण सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेची स्वतः राईट हँड आहेत. स्वतः त्या दिवशी पंकजाताईंचं स्टेटमेंट होतं की धनंजयचं पान सुद्धा वाल्मिक कराडशिवाय हालत नाही. आणि सर्वांचं म्हणजे तिथे प्रॉपर लोकांचं असं, तिथले आजूबाजूचे पण प्रतिनिधींचं मत असं आहे की त्यांच्या विरोधात मतदान आहे, कारण की ते कोणाला पुढे येऊन देत नाही आहेत. त्यांनी चैतन्य क्षीरसागर सारखं एवढं मोठं प्रस्ताव संपवलं, पंडितांसारखं प्रस्ताव संपवलं, दस सुद्धा त्यांच्यावरती नाराज आहेत, मुंद्रा सुद्धा त्यांच्यावरती नाराज आहेत. तरी मग धनंजय मुंडेला हे देणं चुकीचं आहे. असे जर एक हे प्रकरण होत असतील तर कोणालाही असं म्हणजे हे केलं नाही पाहिजे. त्यांना बंडतर्फच करायला लागेल राजकारणात. धनंजय मुंडेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळ स्थान दिलंच नाही पाहिजे. जोपर्यंत या तपास योग्य दिशेने जात नाही तोपर्यंत बाहेर ठेवणं म्हणजे अयोग्य वाटतंय. म्हणजे डिरेक्टली त्यांना बाहेर काढणं बरोबर नाही. बरोबर नाही, त्यांना बाहेर काढणं बरोबर नाही. त्यांना आतमध्ये मंत्रिमंडळ ठेवून जर त्यांच्यावर शेकलं तर तुम्ही बाहेर टाका. तोपर्यंत ते आत राहायलाच पाहिजे असं. म्हणजे धनंजय मुंडे तुम्हाला मंत्रिमंडळात हवेत? मंत्रिमंडळात ते पाहिजे तोपर्यंत. बरोबर. त्याची सखोल चौकशी झाल्यानंतरच घ्यावं. कारण जर तुम्ही निष्कलंक आहात तर कसं करणार? तुम्ही जनतेला फसवता असं मला वाटतं. म्हणून त्यांना मंत्रिमंडळात नाही घेतलं तर चालेल. त्यांना खरं म्हणजे काढलं पाहिजे. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस एवढे चांगले महाराष्ट्राला एक विद्वान माणूस भेटला आहे, तर त्याने कसं त्यांना ठेवलं काय माहिती. म्हणजे खरं म्हणजे त्यांना घेतलेलं नाही तर अन्याय होईल सगळ्यामध्ये. त्याच्या अगोदर त्यांची महिलांची पण केस आहे. किती केस आहे त्यांच्यावर. अशा माणसाला तुम्ही कसं, तुम्ही कोणता संदेश देतात? तुम्ही सामान्य जनतेला कोणता संदेश देतात हेच कळत नाही.